पीआरपी के वरिष्ठ नेता जयदीप कवाड़े ने की विनोद घेगड़े की ताजपोशी। बोले, अंबेडकरी आंदोलन को मिला एक युवा नेतृत्व। मुंबई की कुर्ला और उत्तर मध्य मुंबई इलाके में अपने सामाजिक कार्यों से लोगों में एक पहचाना चेहरा बन चुके विनोद घेगड़े को पीपल्स रिपब्लिकन पार्टी युवक आघाड़ी का मुंबई अध्यक्ष नियुक्त किया है, जिसका लोगों ने जोरदार स्वागत किया। पीपल्स रिपब्लिकन पार्टी के वरिष्ठ नेता जयदीप कवाड़े ने खुद विनोद घेगड़े की ताजपोशी की और उन्हें ये जिम्मेदारी सौंपी। वो बोले कि अंबेडकरी विचारधारा वाले विनोद घेगड़े पार्टी के कार्य को और आगे ले जाएंगे। रिपब्लिकन पक्षाचा रिपब्लिकन पक्षाचा कवाड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कवाड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेता विनोद घेगड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेता विनोद घेगड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोलो जय भीम, जय भीम, जय भीम। ताकत से बोलो जय भीम, जय भीम, जय भीम। और जोर से जय भीम, जय भीम, जय भीम। एक साथ बोलो जय भीम, जय भीम, जय भीम। तलवार लेके जय भीम, जय भीम, जय भीम। बंदूक लेके जय भीम, जय भीम, जय भीम। कसं आहे, आमच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदाच्या युवक आघाडीच्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीचे युवा नेते सन्माननीय विनोदजी घेगड़े यांची आज आम्ही एकमताने निवड केलेली आहे। आणि विनोद घेगड़े सारखे आमचे जे युवक आहेत, जे उद्योजक देखील आहेत, त्यांना आज अनेक पर्याय होते राजकारणात। काँग्रेससारखे पर्याय होते, भाजपसारखे पर्याय होते, राष्ट्रवादीसारखे पर्याय होते, शिवसेनेसारखे पर्याय होते, पण विनोद घेगड़े सारख्या आमच्या आंबेडकरी चळवळीचा भीमसैनिक हा कुठेही न डगमगता आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े सर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक वर्षापासून ते काम तर करतच आहे, पण त्यांच्या कामाची पावती म्हणून आज आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने असा निर्णय घेतलेला आहे की विनोद घेगड़े सारखा आमचा आंबेडकरी चळवळीचा तरुण भीमसैनिक, त्याला काम करायची मुंबईसारख्या शहरामध्ये संधी मिळाली पाहिजे। आज निश्चितपणे विनोदजी घेगड़े यांची आम्ही मुंबई युवकच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे। मी निश्चितपणे आशावादी आहे की विनोद सारखे जे आमचे तरुण आहेत, आज आमच्या आंबेडकरी चळवळीचा तरुण हा भरकटलेला आहे। आपण बघतो की वडील रिपब्लिकन पक्षात आणि मुलं बघितले तर मनसेमध्ये, वडील रिपब्लिकन पक्षात, मुलगा बघतो भाजपमध्ये, वडील रिपब्लिकन पक्षात, कोणी शिवसेनेमध्ये, पण संपूर्ण आमचे विनोद घेगड़े असतील किंवा त्यांचा संपूर्ण आमचे बाबा असतील, संपूर्ण त्यांचा परिवार असेल, हा संपूर्ण परिवार हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अनेक वर्षापासून सक्रिय आहे। निश्चितपणे विनोद सारख्या युवकाचा आम्हाला अभिमान आहे। निश्चितपणे विनोद घेगड़े यांच्या नेतृत्वात या मुंबईसारख्या ऐतिहासिक नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीला आणि आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद विनोदच्या नेतृत्वात मुंबईत उभी राहील अशी अपेक्षा करतो। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो, विनोदला शुभेच्छा देतो आणि सर्वांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करूया। मुंबईमध्ये बांधणी अशी करणार आहे की आता पहिले आमची जी मुंबई कमिटीची बॉडी आहे, पहिले ती बॉडी नेमणार, त्या बॉडीच्या नंतर आमचे जिल्हा अध्यक्ष वगैरे नेमू, त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष नेमू, वार्ड अध्यक्ष बूथ वाईज कामाला लागू। आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांना एक रिक्वेस्ट करतो आणि आवाहन पण करतो की पीपल रिपब्लिकन पार्टीला एक जयदीप भाई सारखे एक युवक नेते आहेत, एक रिपब्लिकन नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी या आपण काम करूया आणि निळा झेंडा घेऊन आपण सर्व पुढे जाऊया, बाबासाहेबांचं स्वप्न पुरं करूया आणि आपण स्वतः पण एक पार्टीला मजबूत करूया। माननीय कवाड़े सरांनी आणि जयदीप भाईंनी माझ्यावरती जो जबाबदारी दिली आहे, त्या जबाबदारीला मी निश्चितपणे पार पाडेल। त्यांचा विश्वासघात कधी होणार नाही या गोष्टीची मी नेहमी दक्षता घेईन आणि त्यांनी जी पण जबाबदारी मला दिली आहे त्या जबाबदारीला त्यांच्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त मी कसं करू शकेल ना, त्या गोष्टीसाठी मी आजपासून सक्रिय होईल आणि पूर्णपणे तन मन धनाने पक्ष मोठा करण्यासाठी काम करेल। भाईंची एकच इच्छा आहे की मुंबईला आपल्याला मुंबईमध्ये एक पक्षाला वाढवायचे, पक्षाची ताकद वाढवायची आहे। तर भाई मी तुम्हाला एवढं सांगतो, तुम्ही विश्वास दिलाय ना, त्या विश्वासला मी तडा जाऊ देणार नाही आणि माझ्यात जेवढी ताकद आहे मी ते पुऱ्या ताकदीने मुंबईमध्ये
विनोद घेगडे याचे वडील राजू घेगडे हे मागील अनेक वर्षापासून रिपब्लिकन चळवळीत रिपब्लिकन आंदोलनात सोबत आहेत, काम करत आहेत. फार चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. हे राजू घेगडे यांना कुर्ला विभागामध्ये मास्टर माइंड समजलं जातं, किंग मेकर समजलं जातं. ते किंग बनवणारे किंग मेकर यांचा देखील विनोदसोबत पक्षात प्रवेश झालेला आहे. मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. राजू भाई आगे बढ़ो. विभागावर काय केलं पाहिजे, काय नाही, नागरिकांच्या समस्या काय, लोकांच्या समस्या काय, चळवळीच्या समस्या काय, त्यावर मात कशी करायची याचं चांगलं नॉलेज राजूभाईंना आहे. सोबतच त्याच मुशीमध्ये विनोद घेगडे हा तरुण, सुशिक्षित तरुण आहे, उद्योजक आहे, व्यावसायिक आहे आणि अनेक वर्षापासून व्यवसायामध्ये आहे. चांगल्या पद्धतीने व्यवसाय केलेला, परदेशातसुद्धा व्यवसायानिमित्त नेहमी दौरे करत असतो. असा आघाडीचा तरुण, सुशिक्षित तरुण आज पीपल्स युनियन पक्षाला लाभलेला आहे मुंबईचा अध्यक्ष म्हणून. मी जयदीप भाई आपले आभार. एक चांगल्या तरुणाला, एक सुशिक्षित युवकाला आपण संधी दिल्याबद्दल. आणि हे युवकच ही देशात काय करायचं, काय केलं पाहिजे या संदर्भातलं आपण बघितलेलं आहे. कॉर्पोरेट सगळे युवक तिकडे एकत्र झालेले आहेत. त्या घटनेचा तर निषेधच व्हायला पाहिजे. परंतु विनोदसारखा सुशिक्षित तरुण आजच्या दिवशी पीपल्स युनियन पक्षामध्ये आलेलं आहे. कवडे सरांचं योगदान, आदरणीय कवडे सर काय आहे काय नाही संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यांचं योगदान माहिती आहे, त्यांचा संघर्ष माहिती आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जयदीपभाई कवडे मार्गक्रमण करीत आहेत. आज महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष आणि सोनवणे देखील या ठिकाणी पीपल्स युनियन पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत. ज्या कुर्ला विभागातून विनोद येतो तिकडचे पीपल्स युनियन पक्षाचे नेते राजेश उबाळे आहे, वार्ड अध्यक्ष राजू लोखंडे देखील या ठिकाणी आले आणि ते बरेच कार्यकर्ते. सर्वांना आनंद झालेला आहे. विनोदसारखा चांगला होतकरू तरुण, सुशिक्षित तरुण पक्षामध्ये जबाबदारी त्यांनी घेतलेली. अनेक वर्षापासून चांगले संबंध आहेत आणि तो निश्चितच ही जबाबदारी पार पाडेल असा मला विश्वास आहे.